लेसन नंबर 3 कबीर. हजारी प्रसाद द्विवेदी यांनी लिहिलेलं लेसन आहे. कबीर हे संत होते, त्यांच्याबद्दल आणि त्यांचे दोहे काही लिहिलेले आहेत. दोहे म्हणजे थोडक्यात आपण मराठीमध्ये जे आपले मराठीमध्ये जप किंवा असे काहीतरी असतात ना, श्लोक टाईप, त्याला दोहे म्हणतात. पूरक पठनसाठी लेसन आहे हा. बघूया आता. हिंदी साहित्य के 1000 वर्षों के इतिहास में कबीर जैसा व्यक्तित्व लेकर कोई लेखक उत्पन्न नहीं हुआ. हिंदी साहित्यामधले आहेत ते, मराठीमध्ये नाही. हिंदी त्यांचं जे काही साहित्य आहे, त्यांचं जे काही रायटिंग होतं ते सगळं हिंदीमध्ये होतं. त्यांनी जे काही रायटिंग केलं तसा लेखक अजूनपर्यंत इतिहासात कधी निर्माण झालेला नाही. महिमा में यह व्यक्तित्व केवल एक प्रतिद्वंद्वी जानता है तुलसीदास, परंतु तुलसीदास और कबीर के व्यक्तित्व में बड़ा अंतर था. ॲक्च्युली तुलसीदास हे जे कवी होते त्यांना यांचा कॉम्पिटिटर मानलं जातं, पण तसं बघायला गेलं तर दोघांमध्येही खूप फरक आहे. दोघांचा दृष्टिकोन वेगळा वेगळा होता, दोघांचं व्यक्तिमत्व वेगळं वेगळं होतं, पण थोड्याफार अँगलनी हे दोघं एकमेकांचे कॉम्पिटिटर्स होते. यद्यपि दोनों ही भक्त थे, परंतु दोनों स्वभाव, संस्कार और दृष्टिकोण में एकदम भिन्न थे. मस्ती, फक्कड़ाना स्वभाव और सब कुछ ही झाड़ फटकार कर चल देने वाले तेज ने कबीर को हिंदी साहित्य का अद्वितीय व्यक्ति बना दिया. त्यांचं रायटिंग ते एकदम असं मस्तीखोर हे म्हणजे त्यांचा स्वभाव मस्तीखोर म्हणजे चेष्टा मस्करी करणारा, फक्कडाना म्हणजे एकदम विनोदी स्वभाव होता आणि बिनधास्त असायचे ते. झाड फटकाकर चल देणे वाले तेजने. ओके, त्यांचे नेचर जे होतं ते एकदम असं चेष्टेखोर आणि बिनधास्त स्वभावाचे होते. उनकी वाणी में सब कुछ को पाकर उनका सर्वजयी व्यक्तित्व विराजता है. वाणी म्हणजे बोलणं. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी ज्या सगळ्या गोष्टींवरती विजय मिळवला ते त्यांच्या बोलण्यामुळे मिळवला असं त्यांनी म्हटले. म्हणजे त्यांना जे काही आज कबीरांचं नाव घेतलं जातं ते त्यांच्या बोलण्यामुळे घेतलं जातं. रायटिंग तर आहेच आहे, पण त्यांच्या वाणी इतकी चांगली होती, इतकं बोलणं त्यांचं चांगलं होतं की आजही लोक त्यांच्या बोलण्याला महत्त्व जास्त देतात. उसी ने कबीर की वाणी में अनन्य साधारण जीवन रस भर दिया है. कबीर की वाणी का अनुकरण नहीं हो सकता. अनुकरण करने की सभी चेष्टाएं व्यर्थ सिद्ध हुई है. कुणीसुद्धा कबीरना कॉपी नाही करू शकत. ज्यांनी कॉपी केलं ते सगळे फेल गेले. ओके. कबीरदास की वाणी वह लता है. लता म्हणजे वेल. कबीरदास की वाणी वह लता है जो योग के क्षेत्र में भक्ति का बीज पड़ने से अंकुरित हुई थी. उन दिनों उत्तर के हठ योगियों और दक्षिण के भक्तों में मौलिक अंतर था. एक टूट जाता था पर झुकता न था. उत्तरला जे हठयोगी होते ते हरतील पण कोणासमोर झुकणार नाहीत, आणि जे दक्षिणेकडचे भक्त होते ते झुकतील पण हरणार नाहीत. अशा दोन्ही पद्धतीचे वेगळे वेगळे लोक होते. एक के लिए समाज की ऊंच नीच भावना मजाक और आक्रमण का विषय था. म्हणजे एका साईडला दक्षिणेकडच्या लोकांना समाजामध्ये जे उंच नीचता असते जातीपातीमुळं, त्यांच्यासाठी एक आक्रमणचा विषय होता. म्हणजे असं काही कुठं काय झालं, जातीपातीवरनं भेद झाला की लगेच हे लोक आक्रमण करायचे किंवा दंगा घालायचे. आणि दुसऱ्या साईडला हे मर्यादा किंवा स्फूर्ती घ्यायचे दुसरे उत्तरेकडची माणसं या गोष्टींमुळे. संसार में भटकते हुए जीवों को देखकर करुणा के अश्रु से वे कातर नहीं हो आते थे, बल्कि और भी कठोर होकर उसे फटकार बनाते थे. वे सर्व जगत के पाप को अपने ऊपर लेने की वांछा से ही विचलित हो पड़ते थे, बल्कि और भी कठोर और भी शुष्क होकर सूरत और वीरत का उपदेश देते थे. संसार में भरमने वालों पर दया कैसी, मुक्ति के मार्ग में अग्रसर होने वालों को आराम कहाँ, करम की रेख पर मेघ न मार सका तो संत कैसा. म्हणजे समाजामध्ये हे सगळं चाललेलं होतं. उत्तरेकडची माणसं वेगळी होती, दक्षिणेकडची माणसं वेगळी होती, आणि ह्या सगळ्यांचे स्वभाव वेगळे वेगळे असल्यामुळं या लोकांमध्येच कधी कधी वाद व्हायचे. मग ह्यांना शांत करणारा हा कोणतरी संत पाहिजे. मग ते काम केलं कबीरांनी. ज्ञान का गेंद कर सुरत का दंड कर, खेल चौगान मैदान माही, जगत का भरम ना छोड़ दे बालके, आय जा
भेष भगवंत पाही. याचं खाली तुम्हाला हे दिलेलं आहे, मीनिंग दिलेलं आहे. अक्खड़ता कबीरदास का सर्वप्रथम गुण नहीं है. जब वे अवधूत या योगी को संबोधन करते हैं तब उनकी अक्खड़ता पूरे चढ़ाव पर होती है. वे योग के विकट रूपों का अवतरण करते हैं, गगन और पवन की पहेली बुझाते रहते हैं, शून्य और सहज का रहस्य पूछते रहते हैं, द्वैत और अद्वैत के सत्व की चर्चा करते रहते हैं. त्यांनी काय काय करतात ते दिलेलं आहे याच्यामध्ये. जब वे अवधूत या योगी का संबोधन करते हैं, जे ते एखाद्या अवधूतला किंवा एखाद्या माणसाशी जेव्हा बोलतात किंवा एखाद्या योगी माणसाशी बोलतात तेव्हा अक्खड़ता पुरे चढावपर होती है. म्हणजे त्यांचं हे जे असतं एक्साइटमेंट ते अतिशय पीकला असते. वे योग के विकट रूपों का अवतरण करते हैं, गगन और पवन की पहेली बुझाते हैं, शून्य और सहज का रहस्य पूछते हैं, द्वैत और अद्वैत के सत्व की चर्चा करते हैं. अवधू अक्षरहु सो न्यारा, जो तुम पवना गगन चढ़ाओ, गुफा में बासा गगना पवना दोनों बिनसई, कहाँ गया जोग तुम्हारा. याचे जे मीनिंग्स आहेत, हे जे मधले दोहे दिलेत याचे मीनिंग्स आपण बघूया. मला नेटवरती सापडले तर मी नेटवरनं काढून देईन तुम्हाला. जर डायजेस्ट असेल तुमच्याकडे तर डायजेस्टमधनं काढू शकता, कदाचित विचारू शकतात ह्याचे मीनिंग्स. ओके. गगनामध्ये ज्योती झलके, पानीमध्ये तारा, घटिगे नीर विनसिने तारा, निकरी गयो केही द्वारा. परंतु वे स्वभाव से फक्कड़ थे, अच्छा हो या बुरा, खरा हो या खोटा, जिसके एक बार चिपट गए उसे जिंदगी भर चिपटे रहे. म्हणजे जी गोष्ट मनामध्ये घेतली ती गोष्ट कायमस्वरूपी त्यांच्या मनामध्येच राहायची. यह सिद्धांत उन्हें मान्य नहीं था. अच्छा, म्हणजे हे असे नव्हते, एक गोष्ट मनामध्ये घेतली तर ती तशीच मनामध्ये ठेवायची असं त्या त्यांच्या डोक्यामध्ये नव्हतं. वे सत्य के जिज्ञासु थे, म्हणजे सत्य जाणून घ्यायला त्यांना आवडायचं. कोई मोह ममता उन्हें अपने मार्ग से विचलित नहीं कर सकती थी. वे अपना घर जलाकर हाथ में मुराड़ा लेकर निकल पड़े, म्हणजे घर सगळं सोडलं त्यांनी आणि संन्यास घेतला आणि बाहेर पडले. और उसी को साथी बनाने को तैयार थे जो उनके हाथों अपना भी घर जलवा सके. म्हणजे त्याच लोकांना त्यांनी आपल्या सोबत घेतलं आपल्या कार्यामध्ये, ज्यांनी स्वतःचा संसार सोडला, म्हणजे सगळं घरदार सोडलं आणि फक्त समाजाचा उपयोगी पडण्यासाठी जी लोक बाहेर पडली त्याच लोकांना फक्त यांनी आपल्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. हम घर जारा अपना लिया मुरडा हाथ, अब घर जारो तासू का, जो चलई हमारे साथ. त्याचा अर्थ तोच आहे, वरती दिलेला आहे अर्थ त्याचा, की जे लोक स्वतःचं घर चालून सोडून घर जारो तासुका, म्हणजे जारो म्हणजे सोडणं, स्वतःचं घर सोडून जे बाहेर पडले तेच आमच्याबरोबर येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं. वे सिर से पैर तक मस्त मौला थे, मस्त जो पुराने कृत्यों का हिसाब नहीं. मस्त म्हणजे काय, जे जुन्या काळातल्या जे जुन्या इतिहासात घडलं त्याचा विचार न करणारे, जे झालं ते झालं आता पुढचं बघायचं. वर्तमान कर्मों को सर्वस्व नहीं समझता और भविष्य में सब कुछ झाड़ फटकार निकल जाता है. जो दुनियादार किए कराए का लेखाजोखा दुरुस्त रखता है वह मस्त नहीं हो सकता. म्हणजे जे सारखं जुन्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवतात ते मस्त नाही त्यांना मस्त म्हणलं जात नाही. जो अतीत का चिट्ठा खोले रहता है वह भविष्य का क्रांतदर्शी नहीं बन सकता. त्यांचं म्हणणं काय होतं, जे भूतकाळात रमतात ते कधी स्वतःचं भविष्य नाही घडवू शकत. जो मतवाला है वह दुनिया के